नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो प्रत्येकानं पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा। आजचा जो आपला या व्हिडिओच्या माध्यमातून विषय आहे तो आपण जुनं वाहन खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे। प्रत्येकानं ध्यान देऊन हा व्हिडिओ ऐका, नाहीतर आपली कष्टाची कमाई ही आपली जाऊ शकते, हे मात्र अनिश्चित होईल। तर त्यासाठी आता स्क्रॅपिंग ॲक्ट हा कायदा झालेला आहे। म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं 15 वर्षानंतर मोडीत निघणार, म्हणजे बाद होणार। आणि जी खाजगी वाहनं आहेत, समजा 2 व्हीलर आहेत, 4 चाकी वाहनं आहेत, ही वाहनं तुम्हाला 15 वर्षानं रीटेस्ट करावी लागतील। आणि रीटेस्ट केल्यानंतर म्हणजे पुनर्नोंदणी करावी लागेल, पुन्हा त्याची नोंदणी करावी लागेल आणि 5 वर्षाचं आयुष्य मिळेल। म्हणजे त्याची फी वगैरे वाढवलेली आहे। शिवाय नवीन एक कायदा प्रस्तावित आहे। मुंबईत तर डिझेल वाहनांना बंदीच आहे, मुंबईत ही बंदीच आहे डिझेल वाहनांना। मोठ्या गाड्यांना होते, लोडिंग गाड्यांना, पण आता लवकरच मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, नाशिक महापालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, संभाजीनगर महानगरपालिका आणि नागपूर महापालिका, जवळजवळ ह्या 12-13 महापालिकेमध्ये डिझेल पेट्रोलच्या वाहनांना, म्हणजे मूळ नोंदणी दिनांकापासून 8 वर्ष झालेली आहेत अशा वाहनांना, पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांना बंदी येणार आहे। हा कायदा प्रस्तावित आहे आणि हा कायदा एकदा जर मान्यता त्याला दिली शासनानं, तर ह्या महापालिकेत कुठलीही तुमची मग खाजगी गाडी असून द्या, कुठलीही असून द्या, ह्याला तुमचे पेट्रोल आणि डिझेलची 8 वर्षाची गाडी आहे तिला प्रवेश बंदी होणार। मग ही गाडी जर त्या महापालिकेच्या हद्दीत कुठेही गावली तर मग ते हवालदार लोक कारवाई करणार, पोलीसवाले करणार, RTOवाले करणार। हे प्रत्येकानं लक्षात घ्या। हा प्रस्तावित कायदा आहे, आज नाही उद्या ते होणारच आहे। आणि न्यायालयाचे बी आदेश होते। म्हणजे मोठी जी शहरं आहेत तिथं तुम्हाला ही होईल। मग त्या गाड्या तुम्हाला एक तर 8 वर्ष होण्याच्या अगोदरीच तुम्हाला CNG मध्ये रूपांतरित करावं लागतील, किंवा इलेक्ट्रॉनिक गाडीत त्या रूपांतरित करावे लागतील, बॅटरीवरती असेल। म्हणजे हा एक खर्च येऊ शकतो। कायदा प्रस्तावित आहे, आज नाही उद्या सरकार शिक्कामोर्तब मारणार। शिक्कामोर्तब झालं की मग सर्वसामान्य लोकांना त्रास होतो। तर सर्वसामान्य जनता ही जुन्या गाड्या घेण्याचा कल आहे आणि गाडी विकणारे हे धूर्त असतात। व्यापारी हा पैसा कमावणारा असतो आणि गोरगरिबांना अशा गाड्या ते ही करणार। व्हिडिओ पूर्ण ऐका, जरूर पूर्ण ऐका। मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघत राहा, पूर्ण ऐकत राहा आणि एकमेकाला शेअर बी करत राहा, जेणेकरून कायदा समजला तर आपण आपली सावधानता बाळगू शकतो। त्याच्यामुळं आपणाला होणारं आर्थिक नुकसान हे आपणाला कमी होऊ शकेल। तर प्रत्येकाची इच्छा आहे आपलं वाहन असावं म्हणून, पण आता जास्ती लोकांचा कलसुद्धा असा झालेला आहे की जुनी वाहनं घेण्यावरती सुद्धा कल झालेला आहे। कायदा तर इकडं 15 वर्षानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली बाद होणार वाहनं, आणि मग खाजगी स्वरूपातली जी वाहनं आहेत ती तुमची 20 वर्ष चालणार, पण 15 वर्षानंतर त्याला रीटेस्ट करावी लागेल, पुनर्नोंदणी करावी लागेल, पुनर्रजिस्ट्रेशन करावं लागेल। म्हणजे ज्या आता आपण जी काय मोटरसायकल वगैरे म्हणतो, माझी 16 वर्षाची मोटरसायकल आहे, मी ही केलेली नाही तरी रस्त्यावर आहे, 19 वर्षाची आहे तरी माझी रस्त्यावरती आहे, पण RC कॅन्सल हे तुम्हाला ऑनलाईनला गाडीला दिसतंय ना। म्हणजे शासन आता ऑनलाईननं काम करतं या, आणि RC कॅन्सल हे त्याच्यावर येत असतं। म्हणजे आपली गाडी रजिस्ट्रेशनच नाही असाच झाला त्याचा अर्थ। रजिस्ट्रेशन आपलं संपलेलं आहे, म्हणजे आपण गाडी चालवू शकत नाही। हेही प्रत्येकानं लक्षात घ्या।
नाहीतर बरीचशी लोक म्हणतात की आमच्या गाड्या गावाला आहे, तिकडं चालतात. पण आरशी कॅन्सल जर त्या वाहनावर लिहिलं असेल, ऑनलाईनला दिसत असेल, आणि तुम्ही 15-16 वर्षाची माझी मोटरसायकल आहे, तिची काय ज्याला आपण एक साध्या भाषेत म्हणू PTI म्हणतात, जर 14.5-15 वर्षाची गाडी असेल तर PTI म्हणतो आपण त्याला, पुनर्नोंदणी म्हणतो. पण आता तेही दर वाढवलेले आहेत शासनानं, फी वाढलेले आहेत. त्याच्यामुळं जर तुमची आरशी कॅन्सल दिसत असेल, आरशी कॅन्सल असेल तर तुमच्या गाडीचं रजिस्ट्रेशन कॅन्सल आहे, हाच त्याचा अर्थ आहे. तर प्रत्येकानं जुनं वाहन घेताना प्रथम काळजी घ्या. व्यापारी लोक अगदी आजकाल मी स्पष्टच सांगू इच्छितो, यूट्यूबला तर एवढा धुमाकूळ आहे, ही जुनी गाडी आमची लाखात घ्या आणि ही घ्या. गाडी कधीची आहे? 15 वर्षाची आहे, 14 वर्षाची आहे. म्हणजे ते गाडी घेणारानं फुकट जरी घेतली तर ते का गळ्यात मारून घ्यायचं? कमीत कमी 10 वर्ष तरी जुनी गाडी घेतली तर वापरायला मिळाली पाहिजे ना. हेही प्रत्येकानं लक्षात घ्या. जुनं वाहन घेताना तुम्ही काळजीपूर्वकच घ्या. त्याची नोंदणी कधी आहे पहा. ऑनलाईनचे दंड मोठ्या पद्धतीनं असतात एवढे. आणि आता तर सगळ्या RTOच्या गाडीला AI कॅमेऱ्यामुळं बसवायचं काम चालू आहे. त्याच्यामुळं जर त्याचे पेपर एक जरी आपला कमी असला तरी आपणाला मोठा दंड येणार आहे. ह्याचासुद्धा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. त्याच्यामुळं जर आपली गाडीच भंगारात जाणार आहे, 15 वर्षानं रिटेस्ट खाजगी गाडीला करावी लागणार आहे, मोटरसायकलला करावी लागणार आहे, 4 चाकीला करावी लागणार आहे. बरं, ते रजिस्ट्रेशन करून 5 वर्ष चालू. पण जर ह्या महापालिकेतला प्रस्तावित कायदा की प्रस्तावित आहे तो, पण तो आज नाही उद्या कधी 4 महिन्यानं, 6 महिन्यानं, 8 महिन्यानं होईलच. आणि तो कायदा अंमलबजावणी जर चालू झाली तर ती पुण्यात गाडी चालणार नाही, पिंपरी चिंचवड महापालिकेत चालणार नाही, मुंबईत चालणार नाही. डिझेल पेट्रोलची गाडी, 8 वर्षाची गाडी, 8 वर्षाची गाडी कुठलीही डिझेल पेट्रोलची जर चालणार नसेल आणि जर पुन्हा तिला त्याच्यात सुधारणा करायचं म्हणलं तर पुन्हा खर्च येणारा त्याला कोण जबाबदार आहे? तो विकणारा जबाबदार आहे का? ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. तर प्रत्येकाची इच्छा आहे आपलं वाहन असावं म्हणून आपण वाहन घेतो. तर जुनं वाहन घेणाऱ्यांनी काळजीपूर्वक घ्या, कायदेचा विचार करून गाडी घ्या. नाहीतर आपण गाडी घ्यायचो, कोण म्हणेन माझी पेट्रोलची गाडी आहे, 7 वर्षाची आहे, 5 वर्षाची आहे, गाडी घ्या मी स्वस्तात देतो. पण ती गाडी जर तुम्हाला 1 वर्षानं 1.5 वर्षानं तुमची जर गाडी मुंबईत चालणार नाही, ठाण्यात चालणार नाही, नवी मुंबईत चालणार नाही, मीरा भाईंदर महापालिकेत चालणार नाही, पुण्यात चालणार नाही, पिंपरी चिंचवडला चालणार नाही, संभाजीनगरला चालणार नाही, नाशिकला चालणार नाही, मग त्या गाडीचा उपयोगच काय? म्हणजे ती गाडी पुन्हा दुसऱ्या इंधनावरती रूपांतरित करावी लागेल. म्हणजे एक तर पर्याय समोर CNGचा, दुसरा पर्याय इलेक्ट्रॉनिकचा. मग त्याच्यात अल्ट्रेशन करून खर्च घालवणं, जर आपण गाडी घेतली तर मग ती केवढ्याला आपणाला पडणार? म्हणजे विकणारा व्यापारी हा धूर्त असतो, पैसे कमवण्यासाठी वाट्टल तो सांगतो, अनेक माध्यमांचा वापर करतो आणि ही गाडी किती चांगली आहे, काय आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वसामान्य लोक फसतात. असं कुणाची फसवणूक होऊ नये ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकत राहा. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा, एकमेकाला शेअर करा आणि जुनं वाहन घेणाऱ्यांनी सावधानता बाळगा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. स्क्रॅपिंग ॲक्ट हा आहे. स्क्रॅपिंग ॲक्टची तर नोटिफिकेशन निघालेलीच आहे. ते आता प्रत्येक ठिकाणी स्क्रॅपिंग सेंटर बी उभारायचे चाललेले आहेत. त्याच्यामुळं त्या गाड्या धडाधड शासनाचा एक आदेश आला की हे मग हवालदार लोक, पोलीसवाले, RTOवाले रस्त्यावरती फिरणार, गाडी दिसली की नेणार, जप्त करणार, दंड मारणार, आपणाला गाडी देणार नाहीत. म्हणजे ह्या गोष्टी होत राहणार. त्या वाटणीचं प्रत्येकानं नोंदणी दिनांक कधी आहे, अजून ती गाडी पुढं किती दिवस चालते, ती गाडी डिझेलची आहे की पेट्रोलची आहे की अन्य कुठल्या इंधनावरची आहे, आणि जर डिझेल पेट्रोलची असेल ती गाडी जर 7 वर्षाची असेल तर तुम्हाला ह्या महापालिकेत चालवायची म्हणलं तर तुम्हाला मग त्याला
दुसऱ्या इंधनावरती रूपांतरित करावे लागेल. मग पर्याय समोर CNGवरती रूपांतरित करणं किंवा बॅटरीवरती रूपांतरित करणं. तर प्रत्येकानं जर काय माझं हे मत पटलं असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर जरूर विचार करा. पण निश्चित हा कायदा महापालिकेतनी हा प्रस्तावित आहे. स्क्रॅपिंग ॲक्ट तर तो जगजाहीरच झालेला आहे, त्याच्यामुळं त्याच्यात काय कुणाचं दुमत नाही. पण त्याची अंमलबजावणी आता चालू होईल स्क्रॅपिंग ॲक्टची, हेही लक्षात ठेवा. जुनी गाडी घेताना प्रत्येकानं विचार करा, मूळ नोंदणी कधी आहे, त्याच्यावर फाईन किती आहेत बघा. नाही गाडी द्यायचा तो 50,000 आला, गाडी तुटायची आपली 4 महिन्यानं, त्याच्यावर फाईन असायचा 25,000. म्हणजे अशी लफडी जर असतील, असे धोके असतील तर आपण जुनी गाडी घेऊन काय साध्य करणार आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.